नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रेरणादायी कथा. कथेचं नाव आहे भाजलेल्या शेंगा. खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजल्यावर रूममध्ये नर्स आल्या. गुड इव्हिनिंग सर. कोणी भेटायला आलं होतं का? नाही. बराच वेळ झोपलो होतो म्हणून विचारलं. मोबाईलवर सुद्धा एकही मिस कॉल किंवा मेसेज नव्हता. आता कसं वाटतंय? नर्स म्हणाली. प्रचंड बोर झालोय. 3 दिवसात ते पिऊन काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही? सगळे बिझी असतील. आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही? नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. सॉरी, मी जरा जास्तच बोलले, नर्स म्हणाली. जे खरं तेच तर बोललात. ब्लड प्रेशर तपासताना 2-3 वेळा स्वारी म्हणून नर्स निघून गेल्या. त्यांनी सहजपणे म्हटलेले खोलवर लागलं. 2 शब्द बोलायला, विचारपूस करायला, हक्काचं प्रेमाचं कुणीच नाही. याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचाराचा पंखा गरगर फिरायला लागला. अस्वस्थता वाढली. आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाऊस, 3-3 गाड्या, भरपूर बँक बॅलेन्स, सोशल स्टेटस सगळं आहे. तरीही मन अशांत आहे. कशाची तरी उणीव भासते. प्रत्येकच जण स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी, परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र सुद्धा नव्हते. जे होते ते सुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कुणाला ढवळाढवळ करू दिली नाही मी. अगदी माझ्या बायकोला सुद्धा. तिला नेहमीच ठराविक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला, आमचा दुरावा मात्र कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आईवडिलांना दुखावली. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढे सगळे करून मला मिळवलं तर अफाट पैसा सोबत विकृत समाधान आणि टोचणारे एकटेपण. विचाराची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला, पण उगीच डिस्टर्ब करू नकोस, काही हवं असेल तर मेसेज कर सांगत तिने फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीत मुलांशी बोलायचं तर प्रश्नच नव्हता. फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणीची गर्दी. दादाचा नंबर डायल केला, पण लगेच कट केला, कारण आमच्यातला अबोला. 3 वर्षापूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला, पण माझा इगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडण्याची हिंमत होत नव्हती. तरी पण बोलावंसं वाटलं होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले. तोच दादाचा आवाज आला. दादा, मी बोलतोय. अजून नंबर डिलीट केलेला नाही. कसा आहेस? फोन कशाला केलायस? तुझा राग मी समजू शकतो. खूप चुकीचा वागलो. गोड गोड बोलून तुला फसवलं. ठरवलं नसताना आपसुकच मनात साठलेलं धाड धाड बोलायला लागलो. मुद्द्याचं बोल. उगाच शिळ्या कडीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही. दादा, इतकं तुटक बोलू नकोस. मी तर फक्त बोलतोय, तू तर. पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो. एकदम फोन का केलास? सगळ्या वाटण्या झाल्यात, आता काहीच शिल्लक नाही. मला माफ कर म्हणालो, पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. दादा, ऐकतोयस? काय काम होतं? माझ्याकडून डोंगरा एवढ्या चुका झाल्यात. मुद्द्याचं बोल. झालं गेलं विसरून जा. ठीक आहे, दादा कोरडेपणे बोलला, परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो. झालं असेल तर फोन ठेवतो. आज सगळं काही आहे अन नाहीही. काय ते स्पष्ट बोल. हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय. का? काय झालं?
दादाचा आवाज एकदम कापरा झाला. बीपी वाढलंय, चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. सोबत कोण आहे? कोणीच नाही. दिवसातून 2दा बायको आणि मुलं व्हिडिओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात. अजबच आहे. जे पेरलं तेच उगवल. मी त्याच्याशी असाच वागलो. कधीच प्रेमाने 2 शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडले. कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो. बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला. नक्की दादा आलाय. कुठं आहे? मी इथेच आहे. दादा समोर आला. आम्ही सख्खे भाऊ 3 वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली होती. फक्त एकमेकाकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले. राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास? काय करणार? तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नको. तुला राग नाही आला? खूप आला. 3 वर्षे तोच कुरवाळत होतो. पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथे आलो. दादा, मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा खूप शांत शांत वाटलं. राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचा असो वा मैत्रीचं. चुका, अपमान काळाच्या ओघात बोथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपलं नातं म्हणजे फेविकॉल का जोड. दादा लहानपणी द्यायचा तशा शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस दाण्याची चव अफलातून होती. सहजच कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्या शेंगाच्या टरफल्याच्या जागी मलाच माझे इगो दिसत होते. लेखक कोण आहेत माहीत नाही, पण लेख अप्रतिम आहे म्हणून इथे शेअर केला. धन्यवाद.